मित्र हो, आज मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या कथा आणि व्यथा याबद्दल सांगणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी म्हटलं की तो कुठेही हजर असेल. म्हणजे राज्य शासनाचा तो अगदी शेवटचा कर्मचारी. म्हणजे त्याच्याकडे कोणी कृषी खात्याचं आलं की तो तयारच आहे. आरोग्य खात्याचा कोणीतरी अधिकारी आला तरी बांधेलच आहे. महसूल खात्याचा आला, तहसीलचा आला, बांधकाम खात्याचा आला, कुठलाही कर्मचारी होऊ द्या, हा म्हणजे बिना दाव्याचा तिथं हजरच आहे. म्हणजे हा शेवटचा आणि एवढा बांधलेला कर्मचारी. तसं म्हटलं तरी चालेल की 12 बोक्याचा पाना म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी. तो कुठेही लागतो, पण एकदा काम झालं की तो पाना कुठे फेकून दिला जातो त्याचा कोणी विचारच करत नाही. तशी अवस्था आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची झाली. मग त्याला एखादा अधिकारी किंवा कर्मचारी आला आणि त्याला फोन आला, तो जेवण करत का असेना त्याला चालू ताटावून उठून जावं लागतं. एवढी वाईट अवस्था त्याची आहे. मायबाप किंवा घरच्यानं कोणा फोन केला तर तो जाणार नाही, पण या लोक काय करता, त्याला जावं लागतं. एवढी बिकट परिस्थिती आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आहे. आणि तो त्या लोकांवर खूप मोठं प्रेम करतो. तो घरचे प्रश्न पाहत नाही, पण जी सरकारी व्यवस्था आहे त्याच्या कामासाठी तो धावत जात असतो. पण याचा कोणीच विचार करत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आज एवढी बिकट अवस्था आहे की त्याला कोणी वालीच नाही. अत्यंत तुटपुंजा पगार तो घेऊन जगतो आहे. त्याला फक्त स्वप्ने दाखवल्या जातात. म्हणजे कम पगारी आणि फुल अधिकारी असा तो कर्मचारी आहे. मागं शासनानं कोरोना निपटला, मागं स्वच्छता अभियान आलं. सगळ्यात जास्त कामं कोणं केले? ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना. पण सत्कार कोणाचे झाले? करून घेणाराचे. ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानं सफाई केली किंवा तो प्रत्यक्ष कोरोनावाल्याच्या संपर्कामध्ये आला त्याचा विचार कोणाच केला नाही. पण उदो झाला फक्त अधिकाऱ्याचा आणि मोठमोठ्या लोकांचा. ही आपल्या शासनाची जे शेवटचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याबद्दलच बोलत नाही. जे शेवटच्या घटकात जे काम करतात, अंगणवाडी असो, आशा असो, हे जे कर्मचारी आहे खरं म्हणजे मुळातले कर्मचारी आहे आणि याच्यावर सगळी व्यवस्था चालू असते. पण पगार त्याचे जास्त, उदो त्याचा जास्त, आणि जे खरे काम करणारे त्यांना मात्र त्याचा कुठं उदो नाही. आणि अत्यंत तुटपुंजी पगार हे त्याच्या नशिबी आहे. खरं म्हणजे मित्रांनो, आपली आज अशी अवस्था आहे की ज्या माणसाचा किंवा ज्या घटकाचा पगार जास्त पाहिजे त्यांना कमी आहे, आणि ज्यांचा पगार म्हणजे खूप कमी असावा त्यांचा खूप जास्त आहे. म्हणजे आपली व्यवस्था अशी आहे की जो भात शिजवतो त्याला पगार कमी, पण त्या भाताची जो नुसती टेस्ट घेतो त्याची पगार जास्त. ही आमच्या देशाची अवस्था आहे. तहसीलदार असो, कोणी BDO असो किंवा ग्रामसेवक असो, त्यांना माहिती गोळा करून देणारे कोण असतात? त्याचे शेवटचे कर्मचारी असतात. हे लोक ती माहिती गोळा करून वर पाठवून देतात, नाव द्यायचं होतो, आणि ह्या गरीब बिचाऱ्या कर्मचाऱ्याला कोणी विचारत नाही, वाली नाही. आमचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी काही विहिरीवर शॉक लागून मेले, पण बिचाऱ्याला कोणी कवडी दिली नाही, त्यांच्या घरी कोणी पैसे आणून दिले नाही, सांत्वन करायला सुद्धा त्याच्या घरी कोणी दिली नाही. एवढी अवस्था या वाईट या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे शेवटचे जे कर्मचारी आशा असो, भात शिजवणारे असो, अंगणवाडी असो, जे कोणी असो, कोतवाल असो, हे शेवटचे जे स्तरावर जे काम करतात त्यांची अशी अवस्था आहे. म्हणून सरकारने या कर्मचाऱ्यांचा
विचार करावा, त्याला शोभल असं किंवा त्याची उपजीविका चालेल असं त्यांना पगार द्यावी. पुढची काही जे पेन्शन असेल ते चालू करावं. कारण सध्या मोठ्याला पेन्शन आणि गरिबाला टेन्शनच चालू आहे. मोठमोठ्या लोकांना जे काही करत नाही त्याला पेन्शन आहे. जे गरीब बिचारे कर्मचारी काम करतात त्यांना मात्र मरेपर्यंत आणि त्याच्या घरच्याला सुद्धा टेन्शन आहे. कारण याची हाया तिकडं जाती काम करू करू शेवटी हा थकतो. इकाळला ना तिकाळला वांग्यावानी उकळला. घरचे लोकसुद्धा परेशान अशी या कर्मचाऱ्याची अवस्था आहे. म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे की सरकारनं यांना न्याय द्यावा. आणि म्हणूनच हा व्हिडिओ केलेला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खरं ती ही जी परिस्थिती सांगितली ती खरी आहे का? हे जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरी माझ्या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा. काही सूचना असेल तर कमेंट करा आणि तुमच्या कानडजेच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.